मराठी चित्रपटांना नक्की झालंय तरी काय? हा प्रश्न विचारणं फार गरजेचं आहे. कारण आता मराठी चित्रपटांमध्ये एकतर वोकिझम पाहायला मिळतोय किंवा जातीचा अँगल पाहायला मिळतोय. जात आणि वोकिझम ह्याच्या पल्याड जाऊन ज्यावेळेला हे ॲक्चुअल क्रिएटिव्हिटीवरती काम करतील, तेव्हा कुठेतरी जाऊन आपल्या मराठी चित्रपटांचा जो एक झेंडा आहे, तो अगदी अटकेपार आपण सगळेजण लावू असं मला वाटतं. कारण आता एक रील स्टार नावाचा चित्रपट येतोय. अर्थात याच्यामध्ये आपल्याला जातीचा अँगल पाहायला मिळतोय कारण तिथे हा डायलॉग होता. हे लोक आपल्या चुकतात. कुत्रे का आपण खालच्या जातीचे म्हणून का? सिरियसली, खरंच सांगा मला आता, हा जातीचा अँगल टाकणं गरजेचं होतं का? भूषण मंजुळे जे नागराज मंजुळे यांचे बंधू आहेत, यांनी मला हा प्रश्न ॲक्चुअली विचारावासा वाटतोय आणि मेकर्सला सुद्धा. प्रसाद ओक याच्यामध्ये आपल्याला जर्नलिस्टच्या भूमिकेमध्ये नक्कीच दिसतायत. ज्यावेळेला 2025 मध्ये आपण सगळेजण इतर इंडस्ट्रीजला इतकं ग्रो होताना पाहतोय, तिथे मराठी इंडस्ट्रीमध्ये, मराठी चित्रपटांमध्ये जातीवाद का इतका फोफावलाय? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याच्याबद्दल चर्चा होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. खरंच आताच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कोण कोणावरती थुंकतंय का तुझी जात ही आहे म्हणून? हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे यार.